बारीबाबाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी तेथील परिस्थितीस मनास खेचून आपल्याकडे नेई ती म्हणजे काळापाणी कसे आहे ही बातमी काढणे ही होय. जो येई त्याला ती विचारावीशी वाटे. जो तो विचारी तेच तेच, पण आपणही विचारावेसे वाटे. त्या बंदिवानास न्यावयास आलेली अंदमानची शिपायांची टोळी, ती या विषयावरचा मुख्य अधिकारी पुराणिक. काळ्या पाण्याचे नाव काढले की त्यांनी प्रथम जी गोष्ट सांगावी ती बारीबाबाचीच होय. हा बारीबाबा म्हणजेच काळा पाणी अशी त्यांची समजूत झालेली होती. त्या बंदिवासातील अस्सल निगरघट्ट बंदी जेव्हा विनाकारण ओरड करीत, आपसात शिव्यागाळी करीत, तेव्हा शिपाई रागावून म्हणत, "अरे थांब तू, तुला मोठी ऐट आली आहे की तूच काय तो बदमाश. पण एकदा बारीबाबाला पाहिलंस की धोत्रात होईल धोत्रात." ह्या बारीबाबाची व आपली जीवश्य कंठच्छ मैत्री लवकरच व्हावयाची आहे, म्हणून या शिपायास त्याविषयी जास्त विचारित बसण्यास काही अर्थ नाही. अंदमानाची त्यांनी बातमी सांगावी की 6 महिन्यात तुरुंगामधून सुटका. बाबू तुमच्यासारख्या शिकलेल्या मनुष्यास तर ऑफिसात काम मिळेल. इतकेच नव्हे तर जिल्ह्याचा जिल्हा तुमच्या हुकुमात राहू लागेल. 10 वर्षापर्यंत हजारो रुपये जमवू शकाल आणि 10 वर्षानंतर घरदार करून राहाल. मनात वाटे, हे काय मला क्रांतिकारक चळवळीत पडल्याविषयी पारितोषिक देण्यासाठी अंदमानास चालविले आहे काय? मग बरे झाले. मार्सेलिसला पकडला गेलो. युरोपमध्ये दिवसाचे देशापरीचे विदेशात दारोदार भटकण्याचे ते दुःखद आयुष्य मी अनुभवले होते. हे सांगतात ते अंदमानामधील आयुष्य काही त्याच्याहून फारसे असह्य नाही. अर्थात हे सांगतात तसे असेल तर असेल तसेही, पण माझ्या तसे ते वाट्यास येईल का? अशक्य, सर्वतः अशक्य. अंदमानात जे राजकीय बंदी प्रथमच गेले होते त्यांची स्थिती काय आहे? माझी भेट होईल का? आणि माझे ज्येष्ठ बंधू? कोणास काही नक्की माहिती सांगता येईना. इतके कळले की मंडळी आहेत, तुरुंगात आहेत. आपणही तेथेच बहुधा जाणार. आज सगळे म्हणतात अंदमान लागणार. सकाळी 6 वाजून गेले. सर्व बंदिवानास ओळीने वर नेण्यात आले. वरच्या मजल्यावर लास्कर इत्यादी नोकर बंधू बोट धुत आहेत. वाढता वाढता सूर्याचे ऊन प्रखर झाले. आता अंदमान येणार, काळे पाणी येणार म्हणून बंदिवानात विषण्णता पसरली आहे. प्रवासाच्या धांदलीत दबून गेलेले असहायतेचे, विरहाचे, शोकाचे विचार माझ्या चित्तावर समुद्रातून उसळून उसळून जसे तळाचे मासे वर घुसतात तसे घुसून हृदयात चलित करीत आहेत. मजवरही काळ्या पाण्याची छाया पडली आहे. समुद्र शांत आहे, एखाद्या सरोवरासारखा शांत आहे आणि त्यावर हिमावर मुले आनंदाने थंड प्रदेशात निसरत घसरत जातात तशी ही आगबोट सलील विहरत चालली आहे. सूर्य पृथ्वीकडे टक लावून निरीक्षण करीत आहे. जणू काय मनुष्य जातीने जडावर मिळवलेला हा अपूर्व विजय पाहून तो थक्क झाला आहे. केवढा समुद्र, केवढी ही चिमुकली नाव, पण त्या नावेतल्या एका इवल्याशा खोलीत बसलेला एक मनुष्य त्या समुद्रास माणसाळलेल्या एखाद्या हत्तीप्रमाणे सुकाणूच्या अंकुशाने वाटेल तसा वळवीत कसा अर्ध्या वचनात ठेवीत आहे. मनुष्याचा जडावर हा केवढा विजय! एक दिवस कोणी सांगावे, हा सूर्य मनुष्याने मनावर मिळवलेल्या नव्या विजयाने असाच थक्क होऊन पृथ्वीकडे पाहत राहील. मनुष्याने मनावरील राक्षसात जिंकून पीडक आणि पीडित यांचा एकमेकास छेद देऊन आणि आपल्या पायातील दास्यत्वाच्या बेड्या तोडून तो मुक्त झालेला आहे आणि तत्रापीही प्रेमपाशाने परस्परबद्ध झालेला आहे. असा धन्य दिवसही न जाणो एका काली उगवेल आणि हा सूर्य पृथ्वीकडे त्या नूतन विजयाने आनंदित होऊन पुन्हा असाच पाहिल. मनुष्य जातीचे स्वातंत्र्य हे केवळ मनुष्य मात्राच्या प्रेमाचेच काय ते दास राहील. त्या ह्या धन्य दिवशी तो दिवस आणण्यासाठी आत्मबलिदान करणाऱ्या सर्व भक्त कष्टांचे आणि हुतात्म्याचे कष्टभोग आणि हौतात्म्य सफल होईल. मनुष्य जाती त्यास दुवा देईल. त्या विजयाचे ते महान श्रेय ज्यास ज्यास मिळणार त्यास मीही एक विभागी असेल. केवढा मोठा उज्ज्वल हा भविष्यकाळ! प्रस्तुतची स्थिती, पण वर्तमान काळ? तुझी प्रस्तुतची स्थिती स्वप्न मूर्खा. भविष्यकाळाचे तुला ते पडत असलेले केवळ स्वप्न होय. अशी स्वप्ने पाहत पाहत आज वेदकाळापासून मनुष्याची युगेच्या युगे गेली. केवळ त्या भविष्याच्या स्वप्नांचा उपयोग वर्तमानाच्या रात्रीच्या घोर मोहांधकारात क्षणभर प्रकाश देणे इतकाच होय. हाच समुद्र पहा, केवढी ही अतर्क्य अदम्य राक्षसी शक्ती. त्याच्या अंगावर ही नाव निसरत गंमत करीत चालली आहे.
तो चालू देतो म्हणून. जसा तो एकदा प्रचंड राक्षस घुंगरुटास आपल्या अंगावर चालू देतो, पाहतो ती गंमत आणि त्या घुंगरुटाचे दाष्टर्य क्षणभर आणि पटकन चापटी मारून करून टाकतो त्यास होते की नव्हतेसे. तसे हे तुम्हा घुंगरूट मनुष्याचे दाष्टर्य. ही प्रचंड सामुद्रिक शक्ती खवळेल तर एका लाटेच्या, एका बिंदूच्या, एका तुषारावर ही तुझी नावच नव्हे तर एक खंडच्या खंड उचलून चुरून सुपारीसारखे झटकन गिळून टाकील. तर पत्ता लागू देणार नाही की इकडे कोणी आशिया खंड होते की नव्हते. किती यत्क्वचित हा मनुष्य आणि त्या यत्क्वचित मनुष्यातील मी आज किती यत्किंचित्तर व्यक्ती झालेलो आहे. आज ह्या जगातील टाकाऊ ठरलेल्या अधमात आणि दुष्टात अंग चोरून उघडे बसलेल्या ह्या बंदिवानाच्या ओळीत एका दुर्लक्षित कोपऱ्यात मीही अंग चोरून उकिडवा बसलेलो आहे. हातात हातकडी, पायात बेडी, इतका यत्किंचित की त्या बेडीच्या झाडूवाल्यांनीही मजकडे सहानुभूतीपूर्वक बोट दाखवून बालिस्टर बाबू म्हणून दया करावी. त्या पाणी ओठून लाकडे धुणाऱ्या नोकरानेही म्हणावे, ए कैदी उठो इधर से, बैठ उधर, आणि मला तसे वागणे भाग पडावे. समुद्र शांत होता. एखाद्या सामुद्रिक राक्षसाप्रमाणे घोरत पडला होता. आगबोट निसरत निसरत एखाद्या आसन्न मरण नाडीसारखी मंद मंद चालली होती. वरून सूर्य क्रूरपणाने सगळ्याच ताप देत होता. उकाडा भयंकर झाला. अंदमान अगदी जवळ आले. अधिकारी आणि प्रवासी आता माझ्याशी बोलेनासे झाले. ओळख नाही तसे दुरून चालले. काळ्या पाण्याची छाया माझ्या तोंडावर स्पष्ट पडू लागली. अंदमानाचे वर्णन. अंदमान निकोबार आणि त्याचे लगतचा द्वीपपुंज यांचा हिंदुस्थानच्या इतिहासाचीच नव्हे तर भविष्याशीही निकट संबंध असल्याकारणाने त्यांची थोडीशी माहिती प्रत्येक हिंदवासियास असणे आवश्यक आहे. हिंदुस्थानाबाहेर अर्वाचीन काली हिंदू संस्कृती ज्या ज्या नवीन भूविभागावर आपले आधिपत्य पसरीत चाललेले आहे, त्यात अंदमान द्वीपपुंजाची गणना केली पाहिजे. हे द्वीप कलकत्त्यापासून सुमारे 600 मैलांवर आहे. मध्ये लहान लहान बेटे, थोडा समुद्र, पुन्हा बेटे अशी ओळीने पसरलेली ही एक द्वीपमालाच बंगाल समुद्रात विखुरलेली आहे. तिच्यातील अंदमान हे सर्वात मोठे द्वीप आहे. त्याचे 3 विभाग करण्यात आलेले असून त्यात उत्तर अंदमान, मध्य अंदमान आणि दक्षिण अंदमान अशी संज्ञा देतात. त्या द्वीपाची मानचित्रात दिलेली आकृती पाहिली असता त्याचे अंदमान हे नाव का पडले असावे हे स्पष्ट होते. या नावाची हनुमान शब्दापासून व्युत्पत्ती लावली जाताना आम्ही ऐकलेले आहे, परंतु ते अंडाकृती असल्यानेच अंदमान असे नाव पावले असावे हे आम्हास संभवनीय दिसते. उत्तर अंदमान 51 मैल लांब, मध्य अंदमान 59 मैल लांब, दक्षिण अंदमान 49 मैल आणि स्टलंट द्वीप 11 मैल लांब आहे. ह्या पुंजास मोठे अंदमान म्हणतात. त्या विरहित त्याच्या 29 मैल दक्षिणेस लहान अंदमान बेट असून त्याची लांबी 30 मैल व रुंदी 17 मैल आहे. ह्या बेटाची अजूनपर्यंत म्हणण्यासारखी वसाहत झालेली नसल्याने निबिड आणि ज्यातील भूमीस खरोखरच सूर्यकिरणांचा स्पर्श सहसा होत नाही अशी दाट अरण्ये जिकडे तिकडे लागून गेलेले आहेत. समुद्राच्या तटापासून वर चढत गेलेले पहाड आणि दाट जंगले या व्यतिरिक्त या प्रदेशात काय आहे याची अजून स्पष्ट कल्पनाही करता आलेली नव्हती. तथापि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एकसारखे कष्ट करून जंगलातील स्थळांची, वृक्षांची आणि वस्तुस्थितींची शक्य तितकी छाननी करून आता त्यांचे मानचिन्हही आखलेले आहे. ह्या बेटावरील पहाडात सर्वांपेक्षा उंच पहाड संडल माउंट नावाचे शिखर असून त्याची उंची 3000 फूट आहे. मोठ्या नद्या मुळीच नसून ठिकठिकाणी पहाडावरून वाहणारे लहान ओढे मात्र बरेच आहेत. मलेरियाचा प्रादुर्भाव. या प्रदेशात जंगल अतिशय असल्याने पूर्वी एकसारखा पाऊस लागलेलाच असे. ग्रीष्म ऋतूतही पाऊस झिमझिम पडेच. तथापि मधूनमधून एकदम कडक उन्हाळा तापही होत असे. परंतु ज्या ज्या भागात जंगल कापण्यात येऊन वस्ती होत चाललेली आहे आणि भूमी थोडी बहुत नांगरून कमावली जाऊन शेती आणि नारळाती झाडांची बागायत केली गेली आहे, त्या त्या बाजूस ऋतुमान जवळजवळ हिंदुस्थानातील उष्ण भागांसारखे होत चाललेले आहे. पावसाळा, उन्हाळा हे 2 ऋतू स्पष्ट भासत असून हिवाळा मात्र उगीच मध्ये डोकावल्यासारखे करून नाहीसा होतो. ह्या बेटांच्या 4ही बाजूसच नव्हे तर प्रत्येक 2 तुकड्यांच्या मधूनही समुद्र घुसलेला असल्याने आणि ही बेटे लांबी रुंदीने लहानच असल्याने जिकडे तिकडे खाड्या आणि दलदल पसरलेली दिसते. त्या खाड्यातील पाण्यात जंगलातील पाचोळा थरावर थर पडून सडत राहिलेला असतो. त्यामुळेच मलेरियाचा प्रादुर्भाव आणि प्रभाव इतक्या त्रासदायक होतो.
ह्या मलेरियाचा प्रसार करणाऱ्या माशाही इकडे इतक्या विपुल आणि विविध प्रकारच्या आहेत की सांगता पुरवत नाही. काही आत सूक्ष्म घुंगरुटासारख्या माशांचे थवेच्या थवे तारेने ओवून टाकलेल्या जाळ्यांप्रमाणे इतस्ततः एकत्र गुणगुणत उडत असतात. काही मोठमोठ्या माशा आपल्या लांब लांब पायांवर उभे राहून इतक्या त्वरेने झुलतात की त्या दोलायमान स्थितीत ती एक काळी रेघ आहे की एक मासे आहे हे सांगणे कठीण होते. जळवा व सापसुरळ्या. जंगलामध्ये मलेरियाचा प्रचार करणाऱ्या या माशांविरहित जळवाही अतोनात पसरलेल्या असतात. चिखलात, पानांच्या आणि पाचोळ्यांच्या खाली पडलेल्या ढिगातच नव्हे तर वर झाडांवर, फांद्यांवर, पानांवर जळवा चिकटलेला असावयाच्या. उन्हात लपून दडून पावसाची झिमझिम येताच त्या बाहेर पडतात. मनुष्याचा गंध येताच त्यांच्या आनंदास पारावरच नाहीसा होतो. वरतून, झाडावरून, पानावरून त्या टपटप उड्या घेतात. खालून पाय पडताच तळव्यास बिलगतात आणि मानवी शरीर, पोटऱ्या, मांड्या जो भाग सापडेल त्यास चिकटून त्या रक्त सुपसुप करून पिऊ लागतात. मोठमोठे बदमाश, पाजी कंटक लोक, कारागृहातील कठोरातील कठोर शिक्षेस भीक घालणारे, पण जंगल काटण्यात जेव्हा ते जात तेव्हा त्या जळव्यांच्या भयाने ते देखील घाबरू लागत. जंगलातून काम करून संध्याकाळी बंदी लोक परत येताना रक्तात न्हायल्यासारखे दिसत. कारण जेथे जेथे जळवांनी डसून डसून त्यांच्या अंगास लागलेले आणि त्यातून रक्ताच्या बारीक धारा सारख्या सुरू असलेल्या असत. बरे त्या जळवा तरी 1-2 हातांनी मनुष्य मुठी मुठी भरून अंगावरून उपटून टाकतोच आहे आणि लहान मोठ्या जळवांच्या झुंडीवरून उड्या घेत वा खालून चढत वा बाजूंनी बिलगतच आहेत. ह्या जळव्यांप्रमाणे त्रासदायकच नसल्या तरी त्यातून घातक अशा प्रकारच्या सापसुरळ्याही ह्या जंगलातून वसत असतात. एका हाता एवढ्याल्या लांब आणि इंचाहून जाड्या अशा ह्या सापसुरळ्या, ज्यांना तिकडे कानखजुरे म्हणतात, त्या इतक्या विषारी असतात की चावतात मनुष्याला केव्हा केव्हा पक्षघात देखील होतो आणि भयंकर वेदना तर झाल्याविना कधीही राहत नाहीत. सर्प मात्र बहुशः आढळत नाहीत. तथापि व्हाईपर नावाचा एक लहान सर्प अत्यंत विषारी असून अजगरही केव्हा केव्हा आढळण्यात येतात. जंगलात अनेक शतके कोणाही मनुष्याचा रिघाव फारसा झालेला नसल्याने ह्या सर्व प्राण्यांची वाढ भयंकर प्रमाणात होत असून परस्पर भक्षणांच्या मर्यादेनेच ती काय जी कुंठित होत असेल तेवढी होते. अशा या जंगलात वाघ, सिंह, अस्वले इत्यादी हिंस्त्र श्वापदे मात्र आढळत नाहीत. रानडुकरे आढळतात. पक्ष्यांपैकी भारतीय पक्षी इकडे फारसे नव्हते. इंग्रज सरकारने साळुंक्या, मैना, पोपट, बाज, खारी, मोर इत्यादी पक्षी इकडे आणून सोडले. इतकेच नव्हे तर कावळ्यासही आणून त्यांची वसाहत करविण्यास कमी केले नाही. पक्ष्यांप्रमाणेच हरिण, कुत्री, कोणी इत्यादी पशु आणि बरेच गृहपालित प्राणीही इकडे आणून सोडले गेले. त्यायोगे आता अंदमानामध्ये भारतीय असे बहुतेक उपयुक्त प्राणी आढळण्यात येतात. समुद्रातील आश्चर्याची तर अवधीच नाही. शंख, शिंपा, गारा, किती रंगसुंदर आकृती, कितीतरी प्रकार, ते विश्वकर्म्याचेच वैचित्र्य, त्याची काय शोभा वर्णन करावी. अशा अशा रंगांच्या शिंपा आणि शिंपले की त्यांच्यापुढे इंद्रधनुष्याने शोभेत मान खाली घालावी. त्यातील एकाचे जरी सौंदर्य एकदा एक चित्रकार एखाद्या चित्रात ओतू शकला तरी ती कृती मनुष्य प्रदर्शनातून शतकानुशतके मांडून ठेवील. अशा अनेक असंख्य सुंदर वस्तूच नव्हे तर प्राणी निर्माण करून त्याची रेलचेल उधळपट्टी समुद्र तीरावर चाललेली असते. एखादा हर्ष सम्राट मार्गाने गेला म्हणजे सोन्या मोत्यांची फुले त्यांच्यावरून वळून टाकलेली जशी त्या मार्गावर विस्कळलेली पडतात, त्याप्रमाणे त्या शंख, शिंपा अशा सौंदर्याच्या कुंचलीचा एक एक अव्यवस्थित कौशल्याचा फटकारा मारून कोणीतरी उघड्या चित्रकार त्या तटावर प्रत्यही उधळून टाकीत जातो. माशांचे प्रकार, दुसरीचे प्रकार, सुसरीचे कोणा मत्स्याच्या शेपटीला एक तीक्ष्ण टोकांचा चाबूक लावलेला की ज्याच्या एका फटकाऱ्यासह पायाच्या मांसाच्या चिंधड्या उडून टाके. कोणाचे तोंड अगदी घोड्यासारखे, कोणाच्या शेपटात विद्युत रागावला की विजेचे धक्के आजूबाजूस बसू लागावेत. कोणी तर अगदी मनुष्यासारख्या तोंडाचे. फार क्वचित पण विश्वसनीय प्रवाशांनी पाहून वर्णन केलेले असे अनेकविध सामुद्रिक प्राणी ह्या बेटाचे लागण्याने वाळवंटावर आणि लाटांवर विहरत असतात. अंदमान व हिंदुस्थान या द्वीपमालेचा उल्लेख मार्को पोलो आणि निकोलो इत्यादी युरोपियन आणि याही अरबी प्रवासी यांच्या जुन्या लेखात आढळतो.
परंतु हिंदुस्थानचा संबंध या बेटाशी फारच पूर्वापार असला पाहिजे. मगध देशातून लंकेकडे अनेक समये जे समुद्र प्रवास झाल्याचे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत आणि त्याचप्रमाणे आंध्र, तामिळ इत्यादी दाक्षिणात्य लोकांच्या राजकीय स्वाऱ्या ब्रह्मदेश, सयाम, पेगू, जावा इत्यादी शांत झाल्याची जी वर्णने सापडतात, त्यावरून ह्या बेटाचा भारतीय समुद्र प्रवाशांना परिचय झालेला असला पाहिजे असे उघड दिसते. या बेटाचा स्पष्ट निर्देश 11व्या शतकात पांडिय राजांनी केलेल्या स्वारीचे वर्णनात सापडतो. त्या समुद्रविजयी वीराने पेंगूवर स्वारी करून ते जिंकले आणि आपले ते विजयी नौसैन्य परत आणताना अंदमान आणि निकोबार या 2 बेटांवर आपला अधिकार प्रस्थापित करून तो भारतभूमीस आपले यशस्वी नौसाधनासह आरमारासह परत आला, अशी त्याची प्रशस्ती तत्कालीन लेखातून केलेली आहे. या निरनिराळ्या वेळी गेलेल्या प्रवाशांच्या आणि विजेत्यांच्या पुरातन खाणाखुणा मात्र अजूनपर्यंत फारशा सापडल्या नाहीत. आम्ही बंदिवासात असताना एकदा एका अधिकाऱ्याने बातमी सांगितली होती की काही खाणीची कामे चालली असता जुन्या राजवाड्याचे काही अवशेष सापडले, परंतु ती बातमी कोर्टपर्यंत साधार होती आणि ती नंतर काय काय पूर्वावशेष सापडले याचा शोध करण्याचा ठीक योग अजूनपर्यंत आम्हास लाभला नाही. भारतीयांची वस्ती व सत्ता या बेटांवरून मधूनमधून असे इतके मात्र सध्या सिद्ध झालेले आहे. अंदमानाची स्थिती. तथापि या वसतीचा वा सत्तेचा परिणाम अंदमानाचे मूळ रहिवाशांवर फारसा झालेला नसावा. ज्याप्रमाणे त्या वसतींनी केलेला लागवडीचा वा ऋषी वास्तुकर्माचा परिणाम त्या द्वीपाच्या निसर्गनिर्मित स्वरूपावर फार दिवस टिकू शकला नाही, त्याचप्रमाणे त्या भारतीय उपनिवेशाच्या मानसिक वा बौद्धिक वा धार्मिक संस्कृतीचा परिणामही तत्रस्थ मूळ निवासी जनांवर काही टिकलेला दिसत नाही. समुद्राच्या वेढ्यात एक ते लहानसे बेट, त्याच्यावर एकसारखी वस्ती करून त्याचे नैसर्गिक वन्य रूप पालटण्यास हिंदुस्थानचा अव्याहत संबंध राखला जाणे अत्यंत आवश्यक होते. सुधारलेल्या जीवनाची सर्व उपकरणे हिंदुस्थानातून तिकडे नेली तरच सुधारलेला आयुष्यक्रम तिकडे कंठिता येणार. हिंदुस्थानाचा वा बाह्य संस्कृत जगाचा संबंध सुटताच नवीन केलेल्या नागरिक मनुष्यासही तत्रस्थ वन्यांच्या स्थितीत जावे लागणारच. जर्मन महायुद्धाचे समयी केव्हा केव्हा 4 महिने हिंदुस्थानातून बोटी अंदमानात सामान सुमान नेऊ शकल्या नाहीत, तेव्हा त्या महिन्यात आयुष्याच्या सुधारलेल्या आवश्यकतेस वा क्रमास इतका फाटा द्यावा लागला की 50 वर्षाच्या आत तेथील सर्व वसाहतीस कपड्याविना उल्लिंग, शेतीविना शाकाहारी आणि अन्नाविना मांसाहारीच बनावे लागले. अशा स्थितीत समुद्रगमन निषिद्ध मानू लागलेल्या हिंदुस्थानच्या इतिहास कालात अंदमानातील पूर्वीचे गेलेले भारतीय तत्रस्थ वन्य मूळ निवासियास सुधारण्याच्या जागी स्वतःच रानटी बनले असावेत आणि पुढे नवीन रक्तसंबंध अशक्य राहिल्याने त्या रानटी लोकात लुप्त तरी झाले असावेत वा नष्ट तरी झाले असावेत. कारण आज जे लोक बेटात मूळ निवासी म्हणून आढळतात त्यांची राहणी बऱ्याच अंशी अगदी पुरातन म्हणून गणल्या गेलेल्या जगातील इतर भागातील रानटी लोकांच्या राहणीशी आजही जुळत आहे. जावा बेटाच्या आजूबाजूस पसरलेले द्वीपसंघ माकडासारख्या मनुष्याविषयी प्रसिद्ध आहेत. निकोबारमधून बंदिवान करून आणलेल्या 1-2 रानटी माणसास शेपटाचे हाडूक चांगले 2-3 इंच वर आलेले आणि त्यायोगे त्यास खुर्चीस टेकून बसविले तर बसणे अशक्य झालेले स्वतः आम्हास तेथील एका डॉक्टरने दाखवले होते. त्यांच्या ह्या शेपटीवर केसांचा अभाव असून खाली झुपक्यांनी आच्छादित होऊन लोंबणारा स्नायू मात्र नव्हता. तोंडाची आणि हनुवटीची रचना अगदी हुबेहूब माकडासारखी होती. अशा प्रकारची शेपटीची हाडके असणारी मरकट सदृश्य मनुष्ये त्या भागात केव्हा केव्हा सापडतात. त्यास वाचा मात्र बरीच परिणामावस्थेत असते. अंदमानामध्ये जे रानटी लोक आहेत त्यास जावरा नावाची जात साधारणतः 4 ते 4.5 फूट उंच असते. त्यांचा वर्ण काळाकुट्ट, केस राठ, आखूड आणि बुचक्यांनी वाळून राहिलेले निग्रो लोकांसारखे असतात. दाढीमिशीचे केस नसतातच, ते अगदी उल्लिंग असतात. कपडे वापरण्याचे पातक ते मुळीच करीत नाहीत. एखाद्या साधूसारखे अंगास लालसर माती तेवढी फासून शरीराची आच्छादन प्रवृत्ती तृप्त करतात. त्यांच्या स्त्रियात तर एखादी फारच विलासलोलूप निघाली तर एखादे झाडाचे पान कमरेपुढे लटकावते. आयुष्यातील विलासाचा तिटकारा करून साधी राहणी करावी म्हणून एकसारखा जप करणाऱ्या स्वप्नसृष्टीत वास्तविक करून दाखवणारे हे जावरा
अगदी वन्य स्थितीत आणि नागरिक वा मानुषिक आयुष्याच्या प्रलोभनापासून अजून दूर राहिलेले आहेत. त्यांना आग पेठ्या ठाऊक नाहीत, कपडे ठाऊक नाहीत, मग गिरण्यांचे नावच नको. बैलांच्या गाड्या देखील माहीत नाहीत. तेथे आगगाड्या, विमान आणि प्रचंड तारवे इत्यादी मनुष्यांच्या पतितावस्थेतील व्यसनांची गोष्टच बोलणे नको. त्यास खुर्ची माहीत नाही, जोडा माहीत नाही, बंगला माहीत नाही, शेती माहीत नाही, अन्न खाणे माहीत नाही, यंत्र माहीत नाही, चरखा देखील माहीत नाही. साध्या राहणीचा भक्त संप्रदाय मनुष्यजातीच्या सर्व संकटाचे एकमेव कारण जी सुधारणा म्हणून म्हणतो, ती सुधारणा नावानेच नव्हे तर इच्छेने देखील त्या जावरास अपरिचित आहे, अप्रिय आहे. साध्या राहणीच्या आचार्यास लंगोटी नेसण्याचा मोह तरी पडतोच, पण जावरास तो देखील नाही. पण म्हणून त्यांच्यात समाधान नांदत आहे काय? मुळीच नाही. शेती नाही, नांगर नाही, बँकेत नोटा नाहीत. परंतु जी एखादी खवदळीतील जागा किंवा माशाचा तुकडा एका जावऱ्याचा असेल, त्याच्यावर दुसऱ्याची दृष्टी पडताच व पडू नये म्हणून यास व्हावी लागणारी चिंता, करावी लागणारी तरतूद आणि प्रसंगी लढावी लागणारी झुंज ही तितकीच उत्कट आणि भयंकर असते, जितकी एखाद्या केसराची वा झारची असेल. तुम्हा आम्हा शेतीची जितकी चिंता, त्याहून वेगळी अधिकच चिंता आणि कष्ट त्यास वन्य फळे शोधावयास वा तत्भावी डुकराची मृगया करावयास वा मासे धरावयास भोगणे पडते. तीरांचा मारा. या जावरा व्यतिरिक्त आणखी एक रानटी जात तिकडे आढळून येते, पण ती शरीराची उंच आणि या जावराहून काही गोष्टीत अधिक प्रगतीपर दिसते. क्वचित ही जाती पूर्वीच्या वसाहतीतील अवशिष्ट मनुष्याची वन्य जातींचा संबंध होऊन बनलेली असेल. जावरा हे एक पत्नीक असतात. इतर यंत्रे जरी त्यांना माहीत नाहीत तरी एक यंत्र मात्र त्यांच्या पूर्ण परिचयाचे झालेले आहे. ते म्हणजे एक 5-6 फूट लांबीचे धनुष्य होय. त्यांचे शरसंधान अगदी अचूक असते. या धनुष्याच्या बळावर त्यांनी आपले स्वातंत्र्य अजून गमावले नाही. अर्थातच आता रायफल आणि विमाने त्यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागणे अशक्य आहे. परंतु असल्या साधनांनी देखील त्यांना इतके सहज जिंकणे त्यांच्या धनुष्याने शक्य केलेले नाही की ते काम इंग्रजांनी सहजासहजी हाती घ्यावे. कित्येक वेळा ते रानातून गुपचूप पुढे येऊन आणि सरकारी छावण्यांवर वा चौक्यांवर एकट्या दुकट्या बंदिवानांवर छापा घालून पळून जातील, पण तरीही त्यांचा तेवढ्यापुरता कसाबसा पाठलाग करून परत त्या जंगलातील गुडतेत हुसकून लावण्यापलीकडे सरकारी अधिकारी त्यांचा अधिक पिच्छा पुरवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. हिंदुस्थानात एक प्रांत जिंकणे जितके सोपे आहे, तितके त्या जंगलातील भयंकर तीरांचा मारा करणाऱ्या रानटी आणि शूर लोकांना जिंकणे सोपे नाही. सध्या तो प्रश्न निकडीचाही नाही. म्हणून अजूनपर्यंत ते लोक जंगलातील अपरिचित निर्भीडतेत वस्तीने राहून ज्या मार्गाने 10-20 शतकांपूर्वी त्यांचे पूर्वज जात होते, त्याच सनातन मार्गाने वर्तन नागवे उघडे डुकरांमागे धावत, कच्चे मांस खात, प्रेते भूते पूजित आनंदाने नांदत आहेत. त्यांच्या या रूढीस कोणी असभ्य म्हटले तर त्यातील सनातन धर्माभिमानी सद्गृहस्थ त्यात जिवंत फाडून त्या दिवशी त्याच्याच कच्च्या मांसांवर उदरनिर्वाह करण्यास सोडणार नाही. नरमांस भक्षक. जावरे हे अजूनही नरमांस भक्षक आहेत. काही युरोपियन धाडसी प्रवाशांनी या लोकात ते नरमांस भक्षक असताही प्रवेश करून त्यांची मैत्री संपादून त्यांच्या रीतीभातीची आणि भाषेची काही मनोरंजक माहिती ग्रंथित केलेली आहे. अंदमानामध्ये बंदिवानही जावऱ्यांच्या नरमांस लालसेस बळी न पडता त्यांच्या आतिथ्याचे भोजन घेऊ शकलेले आणि नंतर सुटून परत आलेले आम्ही पाहिले आहेत. त्यांच्या वर्णनावरून शरण आलेल्यास जावरा सहसा मारीत नाहीत असे दिसते, परंतु इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांसच नव्हे तर नागरिक दिसणाऱ्या अवन्य मनुष्यास ते आपला नैसर्गिक शत्रू समजतात आणि जंगलातून निघून त्यास एकटा दुकटा गाठून ठार मारतात. केव्हा त्याचे मांस कच्चेच फाडून वा कधीकधी आगीवर टांगून मग खातात. दिवसा उठताच जो तो आपले धनुष्य घेऊन मृगयेस निघतो. बायकाही मासे मारावयास व इतर लहान सहान सावजे पकडण्यास जातात. त्यांच्या टोळ्या एकत्रच एकाच छपराखाली राहतात. मृगयेत जे मोठे सावज येईल ते सगळ्यांचे वन्य मध फळे ज्यांची ते खातात. दिवसभर हिंडून रात्री आग पेटवून त्यावर ते सामायिक सावज टांगून ठेवतात. पहिले भाजलेले असेल ते फाडून सगळे जण एकत्र खातात. मग कधीकधी त्यांचा स्त्री पुरुष मिश्रित एक नाच असतो, तो नाचतात. त्यांचा एक राजा असतो, त्याचा मान मोठा ठेवतात. मग नाचबीज झाल्यावर बायका व पुरुष सर्व जोड्याने वा मिळून त्या आगीभोवती वर्तुळ घालून
उल्लिंगावस्थेतच निसतात. पळून गेलेल्या काही हिंदी बंदिवानांनी त्या शेतीची कल्पना देण्यासाठी शाकभाजी करून दाखवली. तेव्हा त्यास मोठे आश्चर्य वाटले. मनुष्य मेल्यावर ते प्रेत एका झाडास काही दिवस टांगतात, कोणी म्हणतात मग त्यास दगड मारून खाली पाडतात. त्यांच्या धर्मविषयक कल्पनांची काहीच विश्वसनीय माहिती अजून ग्रंथीत नाही. तथापि भूते, प्रेते आणि भय यापुढे धर्मविषयक विचारांची पायरी फारशी गेलेली दिसत नाही. त्यांच्यातील एक जात बरेच वर्षापूर्वी इंग्रजात शरण येऊन त्यांचे आश्रयास राहिल्यामुळे ते वन्य जावरा त्यांचाही आधुनिक मनुष्याप्रमाणे द्वेष करतात. तथापि इतके एकलकोंडेपणाने राहूनही हळूहळू त्यांच्यात ब्रँडी आणि देशी दारू यांचा प्रवेश होत आहे. जावऱ्यांचा धंदा. इंग्रजांशी मिळून राहणारे जे जावरा, त्यांचा मुख्य धंदा म्हणजे समुद्रावरून अनेक सुंदर शंख, शिंपले आणि विविधाकृती गारगोट्या वेचून त्या इंग्रजांच्या चौकीवर आणून द्याव्या. काहीतरी काचेची खेळणी, साखर वा तंबाखू घेऊन त्या वस्तू विकाव्या. 2-4 दिवस त्यांच्याकरिताच बांधलेल्या जवळच्या चाळीत राहावे आणि पुन्हा या अभेद्य अरण्यात निर्भीडपणे घुसून अदृश्य व्हावे. अरण्यातही मधही ते आणून विकतात. ह्या सर्व वस्तू एकत्र करून सरकार त्या प्रदेशात पाठवते. तेथील शंखास नीट घासून वर रुपयाची व सोन्याची घडण करून भारी भारी मोलास विकतात. हे माणसाळलेले लोक आता लहानशी लंगोटी नेसू लागले आहेत. त्यांच्या स्त्रिया एखादे पान वा पानांची माळा कमरेभोवती गुंडाळतात. त्यांच्या वसाहतीच्या लोकांशी आता बराच संबंध जडल्याने त्यांच्यात एक मिश्र प्रजा उत्पन्न होऊ लागले आहे. सोजीर वा युरोपियन मनुष्याच्या सहवासाने उत्पन्न झालेली जावरा स्त्रियांची गोरी मुले आणि हिंदी पुरुषांच्या संसर्गापासून झालेली निमगुरी मुले मधून मधून बघण्यात येतात. त्यांच्यातील काही तरुण मुले, मुली आणि विशेषतः संमिश्र प्रजेतील माणसे शिकवण्याचा आणि त्यात सरकारी नोकरी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 1-2 स्त्रिया शुश्रूषेचे काम शिकून दाया झाल्याचेही ऐकले आहे. अंदमानाच्या चीफ कमिशनरांपैकी एकाच्या स्त्रीची अशीच एक जावरा स्त्री सहचारी नेमलेली होती. अंदमानाचा अर्वाचीन सुसंगत इतिहास साधारणतः 1776 पासून सुरू होतो असे म्हणता येईल. यापूर्वी सिंगापूर, पेनांग, मलाक्का, टेनासेरीम इत्यादी बेटातून आणि स्थलातून काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या लोकांना निर्वासित करण्यात येत असे. इंजिनियर कोलब्रुक आणि कॅप्टन ब्लेअर या दोघा उद्योगी इंग्रजांनी 1776च्या संधीस अंदमानात वसाहत करण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी कित्येक वेळा इंग्रजांची तारवे फुटून या बेटास लागली होती. त्यांची भयंकर वर्णने अजूनही वाचावयास मिळतात. कॅप्टन ब्लेअरने जेव्हा वसाहतीचा उद्योग केला तेव्हा अंदमानाचे वायुमान नागरिक लोकांच्या आरोग्यास अगदी मारक होते. पहिल्या बंदिवानाच्या ज्या वसाहती तेथे केल्या गेल्या त्यातील कोणीही मनुष्य फार दिवस वाचू शकला नाही. या ब्लेअर साहेबांच्या नावानेच अंदमानाचे आजकालचे बंदर पोर्ट ब्लेअर हे ओळखले जाते. पुढे 1857 ते 58च्या स्वातंत्र्य युद्धात जे हजारो हिंदी सैनिक पाडाव होऊन द्वीपांतराच्या भयंकर शिक्षेस बळी पडले त्यास याच अंदमानास नेऊन सोडण्यात आले. तेव्हापासून या वसाहतीत सुसंगतपणे आरंभ झाला. आम्ही अंदमानात गेलो असता 57च्या राज्यक्रांतिकारकातील जे थोडे लोक जिवंत होते त्यापैकी एका म्हाताऱ्याने आम्हीही राज्यक्रांतीसाठीच आलो आहोत हे ऐकून आम्हास एक अभिनंदनात्मक प्रेमाचा संदेश धाडलेला होता. पुढे आम्ही ऐकले की तो वृद्ध बंदिवान एका उत्सवात प्रित्यर्थ सोडण्यात आला. तो जवळजवळ 60 वर्ष बंदिवास भोगल्यानंतर 1857च्या राज्यक्रांतिकारकांच्या निर्वासनाने विवासितांच्या अंदमानी वसाहतीस प्रारंभ होतो. आणि काय योगायोग, 50 वर्षांनंतरच्या म्हणजे 1907 ते 8च्या राज्यक्रांतिकारकातील पुढाऱ्यांच्या निर्वासनाने तिचा अंत होतो. वासुदेव बळवंतांच्या राज्यक्रांतीच्या उद्योगातील साथीदारही अंदमानालाच घालण्यात आलेले होते. त्यापैकी 1-2 आम्ही गेल्याच्या आगेमागे सुटले हे आम्हास कळलेच होते. मुंबईच्या हिंदू मुसलमानांच्या दंग्यात शिक्षा झालेले काही हिंदू तिकडेच होते. मणिपूरच्या राज्यक्रांतीतील लोकही तिकडे धाडण्यात आले असून त्यांच्या राजवंशातील लोकांस एका मर्यादित भूभागात बऱ्याच स्वतंत्रपणे संसार करून राहू देत असत. अगदी बंदिवानाप्रमाणे त्यास त्रास केलेले नव्हते. अशा रीतीने अंदमानात राजकीय वा सार्वजनिक चळवळीत शिक्षा झालेले शेकडो राजकीय बंदिवान पूर्वीपासून कष्टमय दिवस कंठीत आलेले आहेत. तरीही त्यांच्या कष्टाची वा अंदमानाची कहाणी हिंदुस्थानाच्या हदपटावर अंकित होण्याचा योगायोग तेव्हा जुळून आला नाही. अर्वाचीन क्रांतिकारकांच्या निर्वासनाने मात्र तो योगायोग
जुळून येऊन आपल्या धर्माचे, जातीचे आणि राष्ट्राचे हजारो अंशज आणि वंशज अंदमानास वसवीत असून त्या भारतीय वसाहतीचा आपल्या प्रेमावर, कळकळीवर आणि कर्तव्यावर भारताच्या कोणत्याही एका प्रांताइतकाच अधिकार आहे ही गोष्ट हिंदी मनास अजून अंधुकपणेच पण आता कळू लागली आहे.